भोंगाचा मुद्दा घेऊन काय काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत घोषणा केली की मुंबईत आता माफियागिरी दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही। मस्जिद अनधिकृत आणि भोंगे मोबाईल टावरवर भोंगे आहे काय? पाकिस्तान आहे काय? नीती नियम आहे की नाही? प्रत्येकाला आपल्या धर्माचा संबंधात आम्ही सन्मान करतोय, पण असंच कोणी झेंडा लावणार मोबाईल टावरवर आणि ते लाऊडस्पीकर लावणार आणि त्याच्यावरून दिवसा 5 वेळा सकाळी पहाटे 5 वाजेपासून हे आवाज चालणार नाही। हे भोंगे बंद करावे लागणार। म्हणून मी दिंडोरी पोलीस स्टेशनला मला विचारायचं आहे, मुख्यमंत्री म्हणजे सांगितल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे आता अनधिकृत मस्जिद आणि अनधिकृत भोंगे एक सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही बंद करायला लावणार। मुंबईत ध्वनी प्रदूषण आणि कायद्याचं राजच असणार। हे जे काही लँड माफिया असतात, हे लँड माफिया ठिकठिकाणी अशा प्रकाराने अनधिकृत बांधकाम करतात, मग त्याच्यावर एखाद हिरवा झेंडा लावतात, त्याला मस्जिद घोषित करतात आणि मग आसपासची जमीन कब्जे करतात। धारावीची मस्जिद आपल्याला माहितच आहे। आणि मग जर पाडायला गेलो तर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हिरवे झेंडे घेऊन 5000 लोक घेऊन म्युन्सिपाल्टी आणि पोलिसांमध्ये येतात। 24 तासाची फक्त मोहत्तल पोलीस आणि महापालिकेला देतोय। या भोंगे कब्जा केला पाहिजे। भोंगे ज्यांनी लावले त्याच्यावर फौजदारी गुन्हा लागू करावाच लागणार। जर नाही केले, गुन्हा दाखल नाही केले करावाच लागणार। आता ही माफियागिरी संपली। आता महाराष्ट्रात